रामकृष्ण हरी. तर मामा आलेले आहेत आणि आईचं चाललंय भावाच्या राखी बांधण्याचं, म्हणजे काय तिला रांगोळी काढायची आहे. इथं ताट वगैरे ठेवले. तर आईला रांगोळीचं तर खूपच येड आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तर आता तिचा एक भाऊ म्हणजे हे माझे दत्ता मामा मांजरीमध्ये राहतात आणि तिचा सक्का भाऊ आहे. बरं, कितव्या नंबरचा मम्मी? होय, चौथा नंबर. तुम्ही किती लेकरं? 9 लेकरं आम्ही. किती बहिणी? 4 बहिणी, 5 भाऊ. एक भाऊ वारला आता. मामा म्हणजे खुश आहेत बाबा. बहीण, मोठी बहीण म्हणजे मोठी बहीण आईसारखी असते, बरोबर ना मामा? आईच आहे बघा त्यांची. सगळं केले माझ्या आईने आणि आम्हाला लहानपणापासून आमच्या मामांनी सांभाळलेलं आहे आणि आमच्या मामांचे, आमच्या आईचे सगळे संस्कार आहेत. आम्ही लहानाच्या मोठे आमच्या आईच्या म्हणजे आमच्या आजोळात झालो आणि ह्या मामामुळेच मी पुण्यात आले आणि हा पुण्याचा प्रवास चालू झाला. मामा इथं होते म्हणून मी आले होते पुण्यामध्ये. आणि मामाचं म्हणजे आहे पहिल्यापासून आमच्यावर खूप प्रेम आहे, भाच्यांवरती वगैरे. आमचे लग्न वगैरे सगळं आमच्या मामा लोकांनीच पार पाडलं, सगळं पुढं होऊन. आता रोहित रोहनचं पण लग्न पार पाडणार आहेत. तर आईचं चाललं इकडं रांगोळ काढायचं आणि पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे सकाळीच. बाहेर काय चाललंय सगळ्या आजी लोकांचं बघू. आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा आहेत माझ्याकडून. सगळ्या भावांना खूप सारा आशीर्वाद आहे. आज आहे रक्षाबंधन. रंजनाताई, रामकृष्ण हरी. काय म्हणते रंजनाताई? काय नाही, आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनच्या शुभेच्छा. शुभेच्छा. वर्षाचा अच्छे सुंदर जाय. बर, आज हिंदी मारला डायलॉग. हा हा, इकडे बंदाई. रामकृष्ण हरी बंदाई. रक्षाबंधन आहे आज. त्या आणि तर ताई बघ काय करतायत तिकडे. बोलो हे त्यांना इकडे बोलो. ते बघ बघ तिकडे चालले बघ. तिकडे कोण बसले? रामकृष्ण हरी. आज काय आहे माहितीये का? काय आहे आज? आज पौर्णिमा आहे ना. कसली पौर्णिमा आहे? आज काय माहिती, हाय म्हणते. रक्षाबंधन आहे आज. हा, मग पौर्णिमा आहे ना. मग काय म्हणायचं का नाही भावाला तुझ्या? आशीर्वाद वगैरे काही, रक्षाबंधनच्या शुभेच्छा वगैरे काही? आशीर्वाद शुभेच्छा रक्षाबंधनच्या. मग काय शांत आहे आज? काय शांत आहे तुम्ही आज? आज शांतच आहे. काय करायचं आपल्याला? काय झालंय? काय नाही झालं. मग व्यवस्थित आनंदात राहायचं, खुश आनंदातच राहायचं. मग आनंदाने खुश राहायला पैसे नाही लागत आहे का? पैसे आनंदातच लागतात. या. आनंदात राहायचं. आनंदातच आहे. चांगले काहीतरी कानातलं घाल, छान गाऊन घाल, घालीन नटा व्यवस्थित. करू ना, नटायचं. नटायचंय ना. हा. हां. तर स्वयंपाक चालू आहे इकडं, स्वयंपाकाचं सगळं. आणि कुमार मॅडम बसल्यात. कुमार मॅडम जरा शांत असतात कधी कधी, तर आज जरा शांत आहेत. झोप येते का तुला? हा? झोप येते? नाही नाही, शांत आहे. शांत आहे. हा. हे आले बघा इकडं. हे एक सेकंदभर बसत नाही. नमस्ते, रामकृष्ण हरी. आशीर्वाद मला. आणि तुम्ही वरती जावा, त्यांना हिंडू देऊ नको बाहेर. वरी जावा, वरी. हां, वरती इकडं आपल्या घरी वरती. एकट्याच येतात खाली, चप्पल घालून तिकडं फिरतात माहिती आहे का. काटे तारा येतात मोठ्या मोठ्या, इचू किड्याचं कुठं पण हात घालतात. आणि ताईला इतकं लक्ष ठेवावं लागतं ना आजकाल. मंदाईचं तर काय नाही, मंदाई एका जाग्यात बसलेली असती व्यवस्थित. ती अजिबात कुठं जात नाही, हालत नाही. मंदाई आंघोळ वगैरे झालं सगळं? डोकं विचार व्यवस्थित. इचकलंय सगळं इकडून. जावा वरती, वरती जावा. चला, आज रक्षाबंधन आहे बघ मावशी. हो, आहे ना. आनंदाचा दिवस. हो, आनंद. बहीण भावाच्या नात्याचा दिवस. हो. भावाने बहिणीचं खरंच जवळ आहे तवर हात पकडल्याला सोडून ये बघ. मग काय खरं हा, तुला आठवण येते का तुझ्या भावाची? मस्त आता काय करायचं. हा, हा, चांगलेच आहेत मॅडम, चांगले आहेत. होय, तू बांधायची ना राखी? मस्त बांधते. किती भाऊ? एकच आहे. जाऊ दे, काय नाही, आहे ना आपण सगळे. 5 चुलत भावांना बांधते. 5. हा, आलेत ना मामा बघ पाठीमागं. बघ माझ्या पाठीमागं बघ, मामा आलेत. मामाला बांध राखी. रडायचं कशाला? सुंदर आजी रडायला. एकुलता एक भाऊ होता ना तिला. ते अरे नाही करायचं मावशे. हा, आहे ना आपण सगळे. मामाला तू राखी बांध. चल बस तिथं, बस बस, नको रडू. चल चल, इथूनच आशीर्वाद द्यायचा आपल्या भावाला. म्हणायचं की तू सुखाचा राहा बाबा, कुठं बी राहा,
पण तू सुखी राहा, हाय का नाही? हां मग तुझा हाय नेहमी आशीर्वाद तुझ्या भावासोबत. हां मग भावाकडं तर तू लहानाची मोठी, आई वडिलांकडे भावाकडं तर झाली तू. हां मग नको रडू बस. काय असतं आता बघ, आम्हाला भाऊच नव्हता. हं आता तरी ह्या काम करते संस्थेमुळं तुला सांगते, अनेक भाऊ मला जुळले गेले. मला सख्या भावाच्या वरले भाऊ सगळे मदतीला धावून येतात आज. तुला सांगते किती मदत उलटी भावांची त्या मग लय मदत. मग तू सांग बर. हां पुस बर तोंड, डोळे पुस, नको रडू. हां मी पण असंच रडायचे. रक्षाबंधन आलं ना, शेजारी कोणाच्या घरी भाऊ आला ना की मी रडायचे. हां वाईट वाटतंच की. मग मी लय रडायचे. आणि दिवाळीला पण भाऊबीजीला वगैरे ना लय आठवण यायची. हे 2 सण असे आहेत ना की भावाची आठवणच येते, काय पण म्हण. हां पण आपण मामाला राखी बांधतो. हां हां मग मी म्हणायला नव्हतं पाहिजे का तू एवढी नाराज झाली रक्षाबंधनचा. मग काय नाही. काय नाही, तुम्ही सगळे चांगली लेकरे, माझी छान लेकरे. हां बांधले का आता तू? किती दिवस आता तू सगळं काय करत होती, बांधत होती. जाऊ दे. हां इथूनच म्हणायचं बाबा तू सुखी राहा, आनंदी राहा, कुठं पण राहा, पण तू सुखी राहा, चांगला राहा. तू चांगली आहे ना? रामकृष्ण हरी. कलावतीची तब्येत कशी आहे? बरी आहे ना? मग कलावतीला विचार कर, भाऊ होता का? कलावती भाऊ होता का तुला? मग भाऊ आईला नाही, मला नाही. बघ बर. मग आणि मामाला नाही तर बापाला राखी बांधायची. हां मामाला मग आता मामा आलेत, मामाला बांधा. बांधायचं. हां 4 वारला आई, हां एकच होता. 5 जण होता. 5 भाऊ होते तुला? हो, तर 4 वारले, एकच राहिला. हम्म. ते देवाला गिटो. हां बघ किती बघ छान असे विचार आपले आहेत. कुठं बी राहा तू सुखाचा राहा, भरभरून आशीर्वाद द्यायचा. राखी पौर्णिमेचा आईला, घरून दादाला, संघाला आशीर्वाद. हां आणि मावशीला तेच म्हणलं, अजिबात रडू नको, मला नाही चांगलं वाटत मावशी. नाही नाही आई, रडू नको. नाही. हं तू एवढी छान आहे, म्हणजे तुझे विचार इतके चांगले आहेत सगळे. हो ना. ठीक आहे. कलावती पाणी आणून दे ग सुंदर आजीला. इथे बाटलीत पाणी. दे मला बाटलीत पाणी. मग तू एकटीच आहे का सांग बरं? इथं सगळे आहेत का नाही? हां मग हे दुःखी आहेत का सांग बरं? तुम्ही सगळे समदुःखी आहे आणि मी पण त्याच्यात एक आहे. आहे ना, आहे. हां आता आईला आईचा भाऊ आला बघ पटकन, इथं मांजरीत राहतात बांधायला. हो. मग मी रडू का? नाही ना. नाही. हाय का नाही? नाही रडायचं. मग कशाला रडायचं? तोंडावून पाणी पण टाक हातावर आणि तोंडावून हात फिरव. चल, मला तुम्ही रडलं की लय वाईट वाटतं मावशी ग. हा छान. हां आणि घरात या, मामाला राखी बांधा, हात तरी लावा. हां तू आई. हां हे गुलाबाचे फुलं बघितले का तुम्ही? चांगली किती छान खुललेत बघा. चुकले नाही, काय नाही, व्यवस्थित होते. मग जवळ ते झाडाला आहेत तवर सुकणार नाहीत. नाही ज्या दिवशी तुम्ही तोडचाल त्या दिवशी ते सुकणार आहेत. चुकणार त्यांना माहिती आहे मग की आम्हाला कुणी तोडलं तर आम्ही सुकणार आहे. चुकणार. पण ते जवळ घातलं तरी सध्यापर्यंत चुकून हा तरी ते किती छान त्या झाडाला उमलून राहिलेले आहेत. हा म्हणून माणसाने नेहमी फुलांसारखं राहावं, टवटवीत आणि हसत, आनंदी. हा म्हणून मी झाडाची मॅडम पाठीच्या आनंदातच राहायचं. मॅडम तर आहेतच बाबा, मॅडमच्या पाठीशी तुम्ही. आणि म्हणून गुलाबाचे किंवा झाडाचे कुठलेही जरी फुलं असतील तरी मी लवकर तोडत नाही. मला फुल झाडाचं तोडलेलं म्हणजे खरं तर आवडतच नाही. फुलं झाडाला खूप छान दिसतात आणि एक बघितलं की वेगळंच आनंद येतो. तर तसंच ह्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद असायला पाहिजे रोज रोज. फक्त आज आपली लुसुरान नाराज आहे. हे बघा, आई रांगोळी काढायला एक्सपर्ट आहे. हा रांगोळीचं पहिल्यापासून वेळ आहे. तर चला आता राखी बांधून घेऊ. हा चला मामाला राखी बांधू. इकडं बसा मामा. कुमार मॅडमला बोलवा का हात लावायला लगेच? तिघी जण होताय तुम्ही, या म्हणा. ये पाणी हे करा. हा घे घे. का कुठलं गाणं म्हणायचं मामा? भैया मेरे राखी के बंधन को निभाना,
होय पुढचं म्हणा तू म्हणा आता. हा भैया मेरी राखी के बंधन को निभाना, छोटे बड़े को न बुलाना. आल्या बाबा 5 बहिणी एकत्र आल्या आज, काही खरं नाही बघा. 5 जणी मामा, तुमच्या नशिबात 5 जणींच्या हाताने राखी बांधणार आहेत. हा आता राखी बांधा. बांधली का? छान मस्त. सगळ्यांनी आशीर्वाद द्या. आता कोण म्हणणार? धरा ताटाला हात लावा सगळ्यांनी. हा लावा हात ताटाला. रिंजण ताई लाव. हा छान मस्त. हा आता मामाला मागा पैसे. आता काय खरं नाही बाबा, मामाचा किस्सा रिकामा होणार आहे. 5 बहिणींनी राखी बांधल्या म्हणल्यावर. होय मामा? हा काय खरं नाही आता बहिणीवाचं. हा सगळ्यांनी घ्या वाटून. हा सगळ्यांनी वाटून पैसे घ्या. तसं नसते रंजना ताई, तसं नसते, तसं नसते. आशीर्वाद द्या. घ्या थोडंसं. मामाला माझ्या उदंड आयुष्य लाभो. सगळे इच्छावर नका पूर्ण करू चिंतावली. आणि खरंच आमच्या मामाने खूप सांभाळलं आम्हाला. ना आजही आमच्या बरोबर आहे. काहीच नको मला. गेल्या वर्षी तरी कसली साडी आणली. पाय पडते नाही काय होत राखी बांधून हातची आईच काशी असते. मला तुझ्या पायात आशीर्वाद. सुंदराजी मला पण रडू आलं का नाही? तर आज आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम असा छोटासा झालेला आहे. बहीण भावांचा आमचा सगळा. आणि तुम्ही कसा केला हे नक्की मला सांगा कमेंट मध्ये. तर रक्षाबंधनच्या परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद.